नाही बाई. का सासूबाई कुठे गेली ते मॅडम कुठे गेली? कोणती मॅडम हो बाई? कोणती मॅडम आली आपल्या इथं? अरे सासूबाई दिवसांदिवस तुमच्या गोळ्या सरल्याकडे गोळ्या घेतल्या नव्हत्या सकाळच्या? हो ना गोळ्या सरल्यास ना. त्या नवऱ्याला आणा सांगितलं तर आणलं असतं नाही. ते जाऊ द्या सगळे. मी काय म्हणते सुनबाई कुठे गेली माई? हां ते मॅडम का? ती गेली वाटते तिकडे फोटो काढायला. काय तर म्हणे फोटो काढतो म्हणे आणि 1-2 रील बनवतो म्हणे. वावर आहे तर पावर आहे लावा ताकद अशीवाली. अरे बापरे वावर आहे तर पावर आहे. त्या बापाच्या इथून आणलं का म्हणा वावर उचलून तू? आमच्याच वावर ना आमच्या याच्यात हे करून राहिली. थांबा मी आवाज देते तिले पानचटलेकाची. हो सुनबाई ऐक तू. मी तुला सांगितलं ना नवस बोलेला आहे ते कसं आहे रागावर नाही लागत ना त्या माणसावर. अशानं पचका करून टाकशील तू. एवढा मोठा कोंबडा कापला हे गेलं ते सगळं वाया जाईन. तू ऐक ना जरा प्रेमाने घेणं तिले. कसं आहे आपल्याला कसं आहे जेव घालणं आहे आजच्या दिवस. समजलं ना तुला? रागाव नको तिच्यावर. असं प्रेमानं बोलत जाते यासोबत जरा. तुम्हाला निराश मीच भांडताना दिसतो सासूबाई. काही म्हणता मलाच म्हणता तूच रागावतो का? भांडकोट हे आहे का स्वभाव आहे का माया? आणि निवड मीच दिसते तुम्हाला जोरशी बोलणार नाही. बाई आता हाय म्हणून म्हणतो आम्ही. माहित नाही का आम्हाला? जराशी बोंबली पुऱ्या गावाला आवाज जाते एवढा आवाज आहे तुझ्या. काय करावं आता माय मला माहित नाही. तुझं बराबर आहे सगळं पण जरासं आज ते जरा कोंबडा कापला त्याच्यानं ते नवसाच आहे ना. त्याच्यानं तू जराशी आरामशीर बोल ना. हां भांडणं गिणं काही करू नको यासोबत. आरामशीर बोल. काय तुम्ही सांगितलं काय कोंबडा कापण हे काम डोक्याला चांगला लावून दिलं माया. मग काही घेऊन नव्हतं मग कट्यान राहू द्या पण जाऊ द्या आता तुम्ही म्हणता तर आता करूनच पाहू एकदा. काय आता हो बाई अनुभवाचे बोल सांगू राहिली मी तुले. तू ऐकतच नाही माया. मी सांगून राहिली ना तुले. कसा आहे अनुभव आहे मले. आता मी उपयोग करून पाहिला म्हणून ते अनुभव आला ना म्हणून तुला सांगितलं. जाऊन किती जातील आपले 1000 रुपये जातील इकडे तिकडे. तुझे त्या याचे 1000 रुपये जातील त्या यानं दिले भावानं दिलेले. 1000 रुपये खर्च करत नाही का तू आता? म्हणजे लस तू अशी हे झाली. हो सासूबाई पैशाचा विषय नाही ना. पैसा माघारी पोत्या नाही पण कसं आहे लोक मागतात म्हणून मी दाखवत नाही. पैशाचा विषय नसते ना कामाचा विषय आहे. बापा आता लग्न झालं पोराचं तर निवड कामं करणं बंद केलं. तो लयच झाली होती हरामी. तशी तू हरामीच आहेस म्हणा. पहिले कामं करा जीवावर घे तुले पण आता तर कारणच भेटलं तुले. माय बाई सासूबाई किती बदमाश आहो तुम्ही. सगळं मुलं खाल्लं माझ्या जवळचं. इतके दिवस तुम्हाला वागवलं नाही ते नाही आणि कामात जीवार येते म्हणता. इतक्या 4-5 सून नाही आता तुम्हाला त्याच्या घरी जाऊन नाही राहिला आणि मापाशी राहिला आणि मॅप इतकं केलं तरी म्हणता तुम्ही की काही केलंच नाही. लहान डबल ढोलकी आला तुम्ही. बाई वावर घेतलं ना कराच लागते तुले. मग वावर घेतलं नाही का तुम्ही मायावरचं एक कर. मग वावर तुला दुसऱ्या पोराला दिलं असतं तर मग तिकून म्हटलं असतं वावर नाही दिला आम्हाला आम्ही तर करत होतो. तू का कमी डबल ढोलकी आहेस का? माहित नाही मला तशी. मी तुम्हाला सांगू राहील सासूबाई डोकं खाऊ नका माया. तुम्ही करत बसा तिकडे मी चालली जाईन घरी. मग डोकं काही खाऊ नका. जाय मग मला काय आहे त्या नवसच राहते पुरा करायचा. मला काय आहे मला तर भाजी करता येत आम्ही करून खाऊन घेईन. अरे बाप आवाज जरा आरामशीर बोलायला पुरते. फालतू आपले 1000 रुपये वाया जातील बाबा. नवसा पूर्ण होणार नाही काही नाही. सट खाऊन घेतील मग हे स्वतः बनवून. जाऊ दे आरामशीर बोलायला पुरते बापा आपल्याला माय बाई. अहो सासूबाई मजा करू राहिली तुम्ही काय एवढं राहता राहिल्या. जाते मी त्याला आवाज देतो. त्या सुनील देतो आवाज मॅडमले. हो जाय दे सुनील आवाज देते. तुम्हाला सांगते मित्रांनो वावर आहे तरच खरी पावर आहे. बघा आमचे वांगे आम्ही विकतचा बाजारात जाणत नसतो. याच वांग्याची भाजी हप्ताभर असते आमच्या घरी. माझी सासू तर तशीच बदमाश आहे. हप्ताभर वांगेच खाला होते बाबा. पण एक दिवस भरिताचे वांगे, एक दिवस याचे, एक दिवस रस्त्याचे, एक दिवस कोळले आलू वांग्याची भाजी काही निवड वांगे राहते बाबा आमच्या इथं. आता मला तर वाटते जेवढे दिवस हे वांगे आहेत तेवढे दिवस वांग्याची भाजी खायला भेटते का नाही बाबा. कायच करावं पण खरी गोष्ट सांगा तुम्हाला तर आनंद आहे. पण आनंद आहे हां खरं सांगतो म्हणजे. तर तुम्ही बघू शकता हे पहा या वांगे झाडाला कसे फुलं आहेत. या फुलालेच वांगे येतात म्हटलं. मला माहीतच नव्हतं ना बापा. जेव्हा वांगे पाहिले आले मी तेव्हा मला माहीत झालं या फुलाला वांगे येतात. मला माहीत असतं तर काय लागलं असतं. पण मग मी गुगल केलं मग तेव्हा ते मला माहीत पडलं. म्हणून म्हणतो भाऊ वावर असलं तर ठीक आहे पण वावराची माहिती असणं पण पाहिजे गरजेचं आहे. आता माझ्यासारखे काय फायदा मग. वावर तर आहे घरी काय माहीतच नाही वावरात येते काय आणि पिकते काय आणि काय जाऊ द्या बरं. पण तिकडे तुम्ही पहा मी जरा 1-2 रील शूट करतो मग जातो बाबा. मटणाची भाजी शिजू राहिली तिकडे सासून मटण केलं माझ्यासाठी. तर ठेवतो मग मी सध्या म्हणजे ब्लॉग बंद करतो. बापा माता माय इकडे व्हिडिओ बनवू राहिली का रील बनवू राहिली कायचं काय तिलेच माहीत बापा. तिकडे भाजी झाली ना म्हणा आई ती फुकट भेटू राहिली तरी चालणार म्हणा बापा. कायच करावं आता. सासूबाई आले का झाली भाजी? चला ना मग जेवायला. हा चाल ना जेवाले. फुकटचं आयतं पाहिजे गिळाले. त्यालाच बोलावले म्हटलं तर बोलावं लागते. काय करू राहिली तू इथं? काही नाही मी ते फोटो काढत होती वांग्याचे प्रकार याचा फोटो काढत होती आणि माझा ब्लॉग बनवत होती. काही रील काही बनवली नाही म्हणा. तर तुम्ही मोबाईल धरता का? मग रील बनवतो मी जरा. मग तुम्ही मोबाईल धरा माया. असं धरायला कोणी नव्हतं ना म्हणून मग रील काही बनवली नाही. तर तुम्ही रील बनवतो मी धरा तुम्ही मोबाईल. बापा सांग का तुले मोबाईल धरा रील बनवतो मी. चटकन चाल जेवाले नाही तर जेवाले देणार नाही बस इकडेच मग रील बनवत चालली मी जेवाले. झाला तिकडे स्वयंपाक याचं ये नाही चाल. पण सासूबाई तुम्ही तर जेवणार नव्हत्या. तुम्हीच तर म्हणा मी जेवत नाही मला उपास आहे कायचा तरी काय 7 दिवसाचा उपास धरला काय असं. मग तुम्ही कसं काय त्याला जेवाले? अहो सांगायची गोष्ट तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी बोलायला मी नाही जेवत. बरं रील नंतर बनवू आपण जेवण झाल्यावर. चला मग चला चटकन पुढे व्हाय तू नाही अजून वापस वांगेत व्हिडिओ बनवले व्हाय पुढे मी आली मागून. बरं जाते मला काय चालली मी. कुठूनच माझ्या नशिबात पडली बापा ही माता माय. कायच करावं काय आता. जाऊ द्या तिकडे आजच्या ना ते झाला कोंबडाचा विषय. उद्यापासून टेन्शन नाही आपल्याला. अरे
एकच नंबर भाजी केली ना सासूबाई तुम्ही. अरे अरे अरे, कशीच अशी अशी भाजी म्हणजे मी पूर्ण जीवन भरत नाही पाहिली. वा, माझ्या आईला तर काहीच येत नाही, तुमच्या हाताला एकदम टेस्ट आहे. बापा बापा, लयच हुशार आहे गड्या, लय चॅप्टर आहे नाहीची सून. अरे बाप, हिच्यापेक्षा चॅप्टर दिसते कडे मला. झाडावर चढवायचं तर भातच समजते होईल. माय बाई, चांगली झाली, खरंच चांगली झाली का? नाही नाही, तुम्हाला खोटंच वाटवायला. मी तुम्हाला म्हणून राहिली ना, घ्या ना एक टेस्ट करा, एक लेग पीस उचला आणि टेस्ट करून तर पहा. अरे लय चांगली झाली ना सासूबाई भाजी. शब्द नाहीत माझ्यापाशी, शब्द कमी पडवले त्या भाजीला सांगायला. आता जमलं गड्या, आपल्या हाताचा टेस्ट आला गड्या मस्त. मग जमलं. अरे जमलं ना गड्या, योगच आलेत मग आपल्या. आता माय बाई, आता आईला भाजी पण आवडली आणि उद्यापासून टेन्शनच नाही. का हो सासूबाई, जमली भाजी सांगा बरं तुम्ही. नाही सुनबाई, तुमच्या हाताचा टेस्ट अजून गेलाच नाही. लयच मस्त भाजी झाली हो सुनबाई. तू मी काय म्हणते सासूबाई, जराशी खा ना तुम्ही, जराशी घ्या ना तुम्ही. म्हणजे अशा पाहू राहिल्या, खाऊ नाही राहिल्या बापा. हा पोटगीट फुगवता का आमचं? पोट फुगीन फालतू घेणं नाही देणं नाही. अहो तुला काय काय दिसून राहिली का मी? हा, पोट फुगीन असं करेन तसं करेन. मुकळ्यानं खाय ना तू. मला नाही खायचं म्हटलं, मला उपास आहे. तुला समजून राहिलं का? हा, फक्त ते करून द्यायला जमते, उपास आले खायला नसते जमत. काही बोलून राहिले पोट फुगीन असं काटा काय हवं का मी? मी म्हटलं बाबा कसं आहे, आमचं पोटगीट फुगून जाईन बा, घेणं नाही देणं होऊन जाईन बा, म्हणून म्हटलं मी तुम्ही खाऊन घ्या सासूबाई. नाही बाई, मला नाही खायचं. तुमच्यासाठी बनवलं ते, तुम्ही खा. नाही फेकून दे तिकडे. नाही फेकून नका देऊ, खाऊन द्या, बुटानं खा, वाया नका जाऊ दे. अरे बापरे मा सासूबाई, तुमच्या तोंडात लाड पाना. अरे बापरे, एवढी लाड गाय लो. खाऊन घ्या ना, मी काय म्हणते, तुम्ही खाऊन घ्या बरं जरासं. फालतू आमचं पोट फुगून जाईन. लाडगीड काही काढू नका, खाऊन घ्या. चष्मा नाही आणला लागतो आज, तुला दिसू राहिला नाही का? लाडगीड काय गायली, काही बोलू राहिली, आपल्या हालताचं काही लावतं एकाचं दोन. बापा माही सुनलंच खोटी बोलते लेखाची. मी डोळ्यानं पाहिलं नाही, एवढ्या मोठ्या धडधड डोळ्यानं पाहिलं, 2 डोळ्यानं पाहिलं मी. किती मोठी लाड गायली आणि काय गड्या पोट फुगवत वाटते का हे आमचं. फुकटचं खाणं पोट फुगून घेणं असंच होऊन जाईन बा. नाही दवाखान्याला 1000-2000 लावायला लागेल याचं फुकट खाऊन. तर कायच करा बापा. त्यानंतर सुनबाई, तुला नशीन खात जाय ना तिकडे. मग कसं आहे, आमचं पोट फुगू नको जाय तू. हो सासूबाई, पुरं खाऊन घ्यायचा आणि तिच्यापासून पूर्ण खाऊन घेऊ घ्यायचा. वाया काही घालू नका, सांगून राहिली मी आणि चालली मी. मग आता पुरं खाजा फक्त सुनबाई, खाजा पूर्ण, वाया नको जाऊ देऊ. नाही तर तू आहे मी आहे. का आजी सासू, कसा होता आपला प्लॅन? जमला का नाही प्लॅन? मस्त कोंबडा भेटला खाले फुकटचा आणि टेन्शनच नाही. पैसे गेले नाही, करायचं काम पडलं नाही, टेन्शनच नाही झालं. मस्त बराबर मस्त. काय माय, किती डोकं आहे तुले, तर बराबर बसला ना. काय बापा, मानलं पण तुला, मानलं. मस्त मस्त कोंबडा खाले भेटला आणि सासूची जिरली. दिवसभरापासून भाजी करत बसली, कापून तिथून आणलं, कामं करायचं काम नाही पडलं. मस्त आहे तर खाले भेटला आपल्याला, टेन्शनच नाही. तिला मेळ लागला नाही काय झालं ते विषय त्यासोबत. नाही पण बापा, लय डोकं आहे तुले. मग माई कोंबडा खायची इच्छा लय दिवसापासून होती. मी म्हटलं तर कोंबडा खावच कसा. मग आपला प्लॅन केला. मी तुम्हाला म्हटलं की जा तिला म्हणा असं करा की बा नवस गिवस कर, 2 किलोचा कोंबडा खाऊ घालते सुनीले, तेव्हा पुढे ते सुन हातात येणार आहे. जमला का नाही बजेट पण. मग आता हां फुकटचा खायला भेटला. कायचा नवस आणि कायचा कोंबडा हो, फुकट खायला भेटला आपल्याला. नाही पण लय मस्त प्लॅन होता तुला, एक नंबर. तू याच्यानं मला खायला भेटला किती दिवसापासून भावा कोंबडा. जमला घे, खान मस्त लेग पीस खाय. बस पीस खा, पैकी काही जास्त जेवू नका. भाजी अजून लय आहे त्यात नाही, टेन्शन वगैरे. 2 किलोचा कोंबडा होता, दोघीत नाही आहे आपल्या. 1-1 किलो हाणाचं काम आहे. उरला तर घरी घेऊन जाऊ संध्याकाळसाठी. नाही उरू नको, इथंच खाऊन घे. संध्याकाळी जेव्हाच काम नाही पडलं चालते. उरवू नको, घरी नको घेऊ. बरं हाणा मग इथं, चला जाऊ द्या.